पासून म्हणजे मी तुमची बहीण आणि एक आई. आईसारखी हा, फक्त मला लाईट आणून द्या. आता तर मला उजेड केलायच बा तासपुरता. आणि ह्या दादाचा तर मी मरेपर्यंत विचारणार नाही. फक्त मला तुझं नाव सांगून जा काय मला तुझं नाव एक सांगायचं संदीप भाऊ, लागलं डोक्याला? नाही त्या किरण आला होता ना त्याच्या डोक्याला लई जोरात लय लागलं. लय बा लागलं त्याच्या. हा, मान निरोप सांग बरं बरं का, का त्याला संदीप म्हणा ती भाऊ. मावशी म्हणली का बरा सुधीर बाबा डॉक्टर कजा लागला तर लय रे बाई त्याला त्रास तेच सांगितलं डॉक्टर कसं चल तू काय येईनच. झाला. नाही रे न्याय लागत होता. बोला. मला या निमित्तानं खरं तर तुमच्या सगळ्या पत्रकार बांधवांचे आभार व्यक्त करायचे. तुमच्या माध्यमातून खरं तर सगळ्यांच्या माध्यमातून ह्या ज्या सामान्य कुटुंबाची व्यथा आहे, आपल्या आदिवासी समाजातील हे जे कुटुंब आहे आणि अशा पद्धतीने जर त्या अंधारात जगते तर ही जी व्यथा खरं तर आम्हाला 2 दिवसापूर्वी मी बातमी पाहिली की 20 वर्ष झाले एखाद्या कुटुंबात लाईट नसावी. त्यांचं घरदार तुटलं, त्यांचे नातेवाईक तुटले, यांच्याकडे लाईट नाही म्हणून त्यांनी मगाशी सांगितलं की आमच्याकडे लेकी कोणीच म्हणजे येत नाही बा, कोणीच नाही. जावई येत नाही किंवा बाकीचे पाहुणे यायला टाळटाळ करतात. म्हणजे कोणीच नाही. एवढी फार मोठी शोकांतिका या कुटुंबाची आहे. अशा पद्धतीने हे कुटुंब जगतंय. तुमच्या माध्यमातून ही आदिवासी समाजातील एका सामान्य कुटुंबाची व्यथा सगळ्यांसमोर आली आणि आज खरं तर त्याच भावनेने मी 2 दिवसापूर्वी मुंबईला होतो एका कार्यक्रमानिमित्तानं. पण तिकडून आल्यानंतर खरं तर ही बातमी पाहून मन अस्वस्थ झालं होतं. कारण एखादं कुटुंब जर अशा पद्धतीने जगतंय, आम्ही पाहतोय संदीप भाऊ शहरामध्ये आज 1 मिनिट फॅन नसला ना फॅन तरी माणसाला कसं तरी होते. अहो इथं तर अंधारच आहे सगळं, यांचं जीवनच अंधार आहे. एवढी वाईट परिस्थिती हे काय आपल्या बघायचं जुन्नर ते? तालुक्यात जर असं घडत असेल तर काय करतात हे लोकप्रतिनिधी पुढारी? काय म्हणजे आज आपण पाहिलं की याला रस्ता पण नाही, आपण कसं पायवाटेने आलो आणि त्याच्यात असं अंधारात येऊन राहायचं. एवढी भयानक परिस्थिती. तुमचं एक पत्रकार बांधवाच्या डोक्याला लागलं घरात, तुम्ही सांगितलं की 2 दिवसापूर्वी त्याच्या डोक्याला लागलं, त्याच्या जागेवर उलटी झाली, म्हणजे इतक्या अंधारात ते राहत होते. अशा पद्धतीने तुम्ही त्या सगळी वास्तविकता या ठिकाणी दाखवली. आम्ही सगळे मित्रपरिवाराने ठरवलं निदान काय नाही तर आता अर्जंट त्यांना इमर्जन्सी सोलर जी लाईट आहे सोलरवरची ती लाईट आपण आता त्यांना बसून दिली. परंतु यांच्याबाबत जो काही संघर्ष करायला लागेल तो मी 100% करीन. मी दादांना सांगितलंय की मंचरचं जे डिव्हिजन ऑफिस आहे MSCBचं तिथं मी स्वतः त्यांच्या प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन तिथले जे कोण अधिकारी असतील त्यांना काही जरी झालं तरी यांना लाईट मिळवून देणार. याच्याबाबत तुम्ही अजिबात निश्चिंत राहा. आणि म्हणजे जे लाईटचं कनेक्शन आहे यांनी पण जगलं पाहिजे. यांना पण काय आहे का नाही जीवनमान? यांना वाटत नाही तर TV असावा फॅन असावा, काहीच नाही ना. साधा आता आपण निदान बल्ब जरी दिलाय तरी त्यांना किती खुश झाले, किती आनंदी झाले. लय रे बा, लय आनंद. म्हणजे काय याच्या पलीकडे काय गरिबांनी पाहावं? नाही रे आम्हाला काय ते सुखदानच नाही. लाईट ही काय आहे आणि लाईटीपासून काय होत आहे आम्हाला अजूनपर्यंत त्याचा काहीच अंदाज नाही आणि अभ्यासही नाही. फक्त लोकांच्या इथं आहे आम्ही यांची पाहतो. एवढी आता नातीचा फोटो दाखवला, हा रे. आपल्या लेकरासारखी ती नाते एवढी गोंडस नात आणि आज केवळ असं अंधारात जगतं म्हणून तर नातीला पण नाही रे घ्यायला सुद्धा नाही नात भेटत मला. आणि उजेड असतं ते महिन्यात इथंच. हे भयानक वास्तव संदीप भाऊ म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आलं. अशी म्हणजे आतापर्यंत मी अशी एवढी वाईट परिस्थिती नव्हती पाहिली. मागं पण आपण संजू बिवाड्याला या कुटुंबाला हे काय म्हणजे लय रे बाबा लय मला परिस्थिती कळत नाही बेकार आहे नेमकी ही जी गाव आहे ही घर आहे आपल्या जुन्नर तालुक्यातच आहे ना. जुन्नर तालुक्यात. आदिवासी भागामध्येच आहेत. आणि ह्याटाने बा अजून काहीच नाही पण आता 10 दिवस रवाना लय ना. आता मला माहिती आहे संदीप भाऊ इथून पुढे आहे ना हे जे राजकीय लोक आहेत हे फक्त आश्वासन देणारे, पण इथून पुढे आपण सामान्यांची लढाई लढायची. सामान्यावर कुठं अन्याय होईल, सामान्यांना कुठं काय अशी अडचण लागेल ना आपण तिथे सगळेजण उभे राहू. आपण पण सामान्यच सगळे, तुम्ही असो आम्ही असू, आपल्या इथून पुढे आता सामान्यांची लढाई लढायची. कारण अशी परिस्थिती पाहिलं काय करायचं. आमदाराक गेलत बा ते आमदारानं हे असं काढून पाठवलं त्या साहेबांनी. अरे नाही कोणीच आला नाही. मी सांगते ना जशी आम्ही ह्या लाईटीच्या मागे लावली ना 5 ते 6 ते अधिकारी जुन्नरचं बदलून गेले पण कोणा काय आम्हाला आता मिळवून काय दिलं आता प्लॅन कसं करायचं? आता आपल्याला महावितरणच्या कार्यकारी अभिनंदन भेटायला लागेल. जे मंचरचं डिव्हिजन ऑफिस आहे ते मेन ऑफिस आहे, आपण तिथंच डायरेक्ट जाऊ. नाही आता काय झालंय भाऊ, ऑर्डर ऍक्च्युली दिलेली आहे हे करायचं, तर त्या माणसाने अडथळा आणला म्हणून काम थांबलं बंद होतं. केलंय. बरोबर. आता मला त्याचा असं गुन्हा वाटतं- पण दाखल आहे. मला असं वाटतं सरकारी कामात त्यांनी पण अडथळा आणू नये. निदान तुमचे काय समजा जमिनीचे वाद असतील पण अशा पद्धतीने अन्याय करू नका. ज्यावेळेस हे घर बांधलं जात होतं 2007 साली त्याच माणसाने यांनी सांगितलं की त्या माणसाने आम्हाला घर बांधायला मदत पण केली होती. हा मग त्यावेळेस तुम्हाला काय नाही सुचले? त्यावेळेस तुम्ही म्हणायचं ना की आमच्या जागेत हे घर आहे किंवा काय. 2007 साललं घर आज 20-22 वर्ष झाली. मग तुम्ही आता काहीतरी चुकीचं उकरून काढताय आणि अख्ख्या गावाला माहिती ना
आका गाव तू ऐका ना, गाव असं सांग, गाव काय सांगते. सांग. एक मिनिट साहेब मी आता म्हणत होते त्याचं म्हणणं काय तुमच्या ते बातमी 2000 ते जाऊ दे आता नाही एक मिनिट ऐका. तुमचं 2018 ग्रामपंचायत लाईटी सकट आपण पुरावा देऊ नये सर ग्रामपंचायत काय आलं? मी आहे तुमच्यासाठी मी तुम्हाला काहीतरी कनेक्शन मिळून देईन बस हा फक्त चालेल. लाईट बस मिळून आणि द्या. तुमच्या आभारी आहोत, काय साहेब. करू हे कार्यकारी अभियंत्यांना सांगायला लागेल का कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही करा हा अन्यथा चेअर मग आपल्याला काही ना काही संदीप वेगवेगळे भाऊ, पर्याय व्हावं लागतील. त्यांनी नाही केलं मी स्वतः उपोषणाला बसेन आजपर्यंत मी कधी असं कोणाला इशारा दिला नाही पण अशा जर गरीब कुटुंबावर अशी वेळ असेल ना मग आपण काय तिथं काय MSCBच्या समोर तिथं मला जर उपोषणाला बस वेळ आली तर मी उपोषण करेन. मी बसते रे बा, मी तुला सांगा हाय दादा कुठेतरी मिळाली हा, बरोबर. मग गेला दिवस पण मिळाली अकरा बाळांनी हा बघा संदीप कुठेतरी भाऊ ते सोलर बसायला हा पण इतक्या छोट्या याच्यामध्ये तरी फुल कॅपॅसिटी आहे का हा हा हम्म? ते आता 2 वर्ष चांगलं झालं. टेक्निकल तुम्ही आहेत ना हो. बसायला ये, मग संध्याकाळी electrician आहे. उजेड पडला ना शिखर झाला मी म्हणते शपथ रे दादा मी संध्याकाळाची आता जेव्हा गरज असेल तेव्हा लाईट बंद ये करायची दादाच्या हो, मी हो. पाया सांगा पडते त्यांना. बा. तुम्हाला जसं नाही पाहिजे पाया ना, नका नाही, पडू काय काय नाही, संबंध ते काही इलेक्ट्रिशियनचं काम करतात नारायणवरून मी आणले खास ते इलेक्ट्रॉनिकचे काम दिवस- दिवसातून लय- चार्जिंग लय होईल, दादांना 5 लय तास. ते काय म्हणतात बघा ते काय म्हणतात रात्रीची 5 तास 3 बल्ब तुम्हाला उजेड भेटेल. बस बस रात्री तुम्हाला उजेड भेटा आता काय कर जसे गरज लागेल तसे बल्ब चालू करा चालेल हा? तुमच्या पद्धतीने नाही तर एखादं प्लेट अजून टाकून द्यायची का अजून काय दिलं असेल तरी तर काय नाही. देऊ अजून नाही नाही एक आता आपण हेच घेणार आहे कायदेशीर पण समजा इथं लाईटी जात असतात माझं काय म्हणणं आहे अजून आहे ना मी माझ्या खर्चानी तुम्हाला एक सांगतो plate एक फक्त टाकून देते नाही रे बा खर्च नको कोणी नाही, 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 फक्त ते काय किती आम्हाला गरजेचं उजेड आहे करून आता इथपर्यंत आम्हाला खांबळा बाकी आलाय काय- आलंय आलंय हे किती खांबळा काढला तेच त्यांनी हा. राहून देत नव्हतं ना ते त्या मला. तिकडचा नव्हता राहून देत तो मधला त्या तिथं मधल्या तिकडे मदत न तर येली नाही तो काय म्हणत आणि ती लाईट ठीक आहे, जर नाही ना ये नाही दिली, तू काही तर नाटक मला मी 8 दिवसात त्या जुन्नरच्या ऑफिस मध्ये जाऊन बसणार आहे. मी तुम्हाला मग- काय म्हणलं हं? तुम्हाला जर कनेक्शन चला. आलं नाही तर आम्ही स्वतः उपोषलं बसू बस तुम्ही काळजी